कट्टर विरोधक तुम्ही आमदार जयंत पाटील यांचे राहिलेले आहात. इथून मागे ज्या निवडणुका झाल्या किंवा काम करत असताना त्यांच्या विरोधामध्ये प्रभावीपणे तुम्ही काम केलं. अचानक त्यांची विचारधारा स्वीकारावीशी काय वाटली? अचानक असं काय नाही, पूर्वी बी त्यांच्याबरोबर होतो, पण आम्ही जरी विरोधात काम करत असलो तरी ह्या गावामध्ये जे त्यांचं काम चाललेलं होतं, त्यांनी आणलेले फंडातनं जे कामं होत होती, त्यामुळे आम्ही हा विचार केला की आता ह्यांच्यामध्ये 5 गट आहेत, एकामेकाचं कोणाचं हे नाही. त्यामुळे आम्ही विचार केला की मग आपण साहेबाचेच होतो, आपण साहेबाबरोबरच जाऊया ना. आपल्याला जर त्यांना आपल्याला वाटत नसतील, गावातल्या अनेक लोकांनी मला फोन केले की तुम्ही पार्टीचे असून तुमचे कुठे एवढे पेपरला फोटो येतात, आता इलेक्शन लागलंय पण तुमचे कुठे फोटो दिसत नाही. पण लोक म्हणायला लागले तुम्ही असं, तुम्हाला जर हेच नसेल, पार्टी जुनी विचारत नसेल तर तुम्ही नवी भूमिका घ्या. मग आम्ही कार्यकर्त्यांचा सगळा सल्ला घेतला, कार्यकर्त्यांना भेटलो. कार्यकर्ते म्हटले जाऊ ना, आपल्याला काय, कोण आहे, आपल्याला सामाजिक काम करायचंय, आपल्याला जे चांगलं काम करायचंय त्यासाठी कुठल्याही पार्टी बरोबर आपण गेलो तर आपल्याला काय अडचण नाही. आपण आपल्या प्रभागामध्ये आणि गावामध्ये आपलं नाव आहे, आपण काम केलेलं आहे, त्यामुळं आपल्या मतदार आपल्या बरोबर उभा राहणार, त्यात काही अडचण नाही. म्हणून हा निर्णय घेतला मी.